बॉडी कॉम्पोजिट असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ज्या ज्या शरीरावर प्रेम करून त्याला सारं सर्वस्व मानून मनाच्या भूमिकेत कल्पनेचे खेळ करून रचलेल्या विचारांच्या भूमिकेत राहून भ्रष्ट आणि भ्रमित केलेल्या बुद्धीनं आम्ही जगतो. तेव्हा मेल्यानंतर सुद्धा आम्हाला बुद्धी यायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वेळ खर्ची करत. फक्त गेलेल्या माणसासाठी रडतो आणि छाती कुटून मनुष्य जन्माला लावून किती जाती त्याला छात्या कुटत राहतात. 2-2 रुपये देऊन छाती कुटायला मिळेल. कुणा असेल तर मलाही बोलू असाले, मलाही 2 रुपये मिळतील चालेल काय, एवढंच काम आम्ही करतो. तर हा ईश्वर प्रणिधानात दा हा एक सिद्धांत योगसूत्रात मांडला की आतापर्यंत शरीराने राहिल्याने काही नाही. मनाच्या भूमिकेत राहिलो तर आम्ही सर्वस्वी नागावतो. बुद्धीचा आधार घेतला तर आमचा फरफटा होतो. चित्तामध्ये घेतले तर फक्त क्लेशच पदरात पडतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अहंकाराने आमचा सत्यानाश आधीच झालाय. ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात अहंकारापैकी. आणि सगळे अहंकार लयाला जातात आणि सोडावं लागतं. गप आहे तसं जगावं लागतं. ही समजूत आली म्हणजे अहंकाराचा नाश होतो आणि मग अंतःकरणात परमेश्वर प्रगट होतो. काय तर ईश्वर प्रणिधानाचा म्हणून ज्ञानेश्वरांनी त्यांनाही असं जीवन जगावं लागलं. पण त्यांनी म्हटलंय तेव्हा माणसाने कमीत कमी नासाकरी दृष्टी स्थिर करावी. आपले डोळे मध्यभागी आणून नाकाच्या शेंड्याकडे पाहतो अशा धारणेने पाहत राहावं आणि बाहेर पडणारा श्वास दिसण्याकडे लक्ष ठेवावं. ईश्वर प्रणिधानात योगाच्या क्रियेमध्ये त्याला अशा तऱ्हेनं वर्णन ज्ञानेश्वरन दिले 6व्या अध्यायात. आणि अशा तऱ्हेनं दृष्टी स्थिर होऊन नाकातून बाहेर पडणारा श्वासरूपी वायू आम्हाला दिसेल, त्याचे वायूचे बुडबुडे पाहायला मिळतील, त्याचा आवाज ऐकायला मिळेल. इतकं आमची दृष्टी स्थिर झाली पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे. अशा तऱ्हेनं जेव्हा तुम्ही त्याच्याशी संलग्नित होता तेव्हा परमेश्वराची धारणा तुम्ही तुमच्या ठिकाणी उत्तम तऱ्हेनं अंतर्भूत होऊन स्थिर करता. आणि ह्याला खरोखर ध्यान म्हटलेलं आहे. आता हा सगळा विषय तुम्हाला लोक म्हणतात, जुनी माणसंही आहेत काही, की काही होऊन परिणाम होत नाही, समजूत येत नाही, ध्यान लागत नाही अशी म्हणणारी आहेत. काही माणसं बसून काय होतंय कळतच नाही अशा समजुतीची काही माणसं आहेत. त्यांच्या ठिकाणी काय होऊन राहिले. तर ही सगळी ईश्वराची प्राणाची धारणा दरेक जीवाच्या ठिकाणी देह धारणेच्या आधीपासून आणि देह पडल्यानंतर सुद्धा इंटॅक्ट जशीच्या तशी आहे. किती युगल होतो, किती शोध लागो, पण माणसाचं हे इथे ह्या क्रमामध्ये जीवन निश्चित झालेलं आहे. तर हे सगळं व्यवहारात आम्ही बोललो की तुम्हाला समजवलं म्हणून मला विषय जास्ती कळला असं नाही. मी निघून जाईन ह्या शरीराने. तरी मी जे सांगून राहिले ते व्यवहार तुमच्या ठिकाणी दरेक व्यक्तीच्या ठिकाणी स्थिरपणे कार्य करत आहे अनंत कालापासून. तुम्ही कोणी कशी असला, ईश्वर कधी वाईट वाटून घेत. त्याला माहिती आहे की मी आहे तसाच आहे. ह्याची जाणीव त्याच्या ठिकाणी हळूहळू निर्माण झाली की माझं काम त्या जीवाचं संपलं. मग त्याला मी इकडे पाठवणार नाही, मग माझ्याजवळ ठेवेल. मेलेले आत्मे जाऊन परत येतात तेव्हा सांगतात कृष्णाच्या भोवती आहे, त्याच्या भोवती 4 वलय आहेत, तिथे अमुक अमुक प्रकारचे लोक राहतात, 4थ्या रांगेत जप करणारे लोक असतात, त्यांना हाकून देतो पण जा पुन्हा जन्म घ्या असं सांगतात. मेलेले जाऊन झालेले वर्णन वाचायला मिळतं. असं तो प्रश्न निराळा आहे. पण इथे आता विषय आपला असा आहे की अशा तऱ्हेने ईश्वर प्राणाच्या श्वसनाच्या गत्यांच्या ठिकाणी जो स्थिर झालाय तर दृष्टी स्थिर करून नासागरी स्थिर करून आत पडणारा आणि आत जाणारा, आतून बाहेर पडणारा आणि बाहेरून आत जाणारा प्राण, अपान, व्यान, समान हे सगळे वायू शरीरात कार्य करतात. त्याची स्थिती आणि गती ही पाहण्यासाठी आम्ही दृष्टी रोखली पाहिजे. आणि दिसायला लागल्यानंतर the bubbles of the air of the breathing which has a movement in its acceleration and retardation, that is असे गोल 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 पुढे जाणं, आत येणं, गोल 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 आत येणं. तर त्याची स्पीड, व्हेलॉसिटी, हिअरिंग ऑफ द साऊंड जसं जसं मन एकाग्र होईल तस तसं तुमचं मन स्थिर होतं. दरेक मनुष्य म्हणतो मन स्थिर होत. पण हा सगळा अभ्यास विचारांमध्ये हवा आणि तो विचारातला अभ्यास
स्थिर व्हावं म्हणून ही एक आम्हाला कृती म्हणजे कार्य आम्ही केलं पाहिजे, हा पहिला. परंतु याच्यात सुद्धा माणसाला यश मिळत नाही असं योगी लोकांचा अनुभव आहे. म्हणून योग्यांनी दुसरा मार्ग सांगितला सिद्धांतामध्ये की हा विचार माणसाच्या ठिकाणी दृढ होण्यासाठी किंवा विचार वृत्ती स्थिर होण्यासाठी आणि कुठेही चांचल्य किंवा दुःखाचा प्रसंग उद्भवणार नाही अशा तऱ्हेचे एक स्वभाव घडण्यासाठी प्रत्याहार म्हणून यम नियम आहार आणि प्रत्याहार. आहार म्हणजे आता मी जेवतो, तुम्हाला आवडत नाही, 100 ग्राम नाचताना 250 ग्राम जेवण. ज्याला ध्यानात जायचंय त्यांनी आधी अर्ध जेवण आपलं केलंच पाहिजे. उष्णता वाढती म्हणून क्रियाला व्हायला 1/4 भाग मोकळा ठेवायचा. ही नेहमी उष्णता वाढूनच शरीर सांभाळणे, आरडाओरड केली तरी उपयोग काही नाही. आणि उष्णता वाढल्याने तहान लागते, 1/4 पाणी पिण्यासाठी जागा ठेवायची. मग खायचं अर्ध. महाराज खातच नाही, किती वाढा. आजच सकाळी मला 1 थालीपीठ दिलं म्हणून सांगितलं, तरी 2 निघाली. मी 1.5च खाल्लं, परत करून टाकलं, वाटून टाकलं. जास्ती ते गुपचूप खातील गप्पात असले म्हणजे एक खाऊ घालणं, त्याला बेजार करून कारवाजर करून ओळवणं, ह्या सगळ्यांना हुशारी असतात. त्यांना बुद्धी काय काम देणार, देवाकडे जाण्यासाठी काय त्यांच्या ठिकाणी चैतन्य किंवा जी तरलता आली, विचारांची तरलता आहे, फलांग मारण्याची देशाच्या वक्षावर घासून शिवडी, तर आम्ही शिराकडे जाण्यासाठी आमच्या मनात खराही तयारी पाहिजे बसल्या जागी, ती काय होत नाही. तर ती होण्यासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, त्याला प्रत्याहार म्हणतात. आता साधू संन्यासाला प्रत्याहार जो शिकवला जातो तर एक दृष्टिकोनातून शिकून त्यांना समाजात राहून समाजकार्य करून संन्यास धर्म टिकवायचं. तर प्रत्याहारामध्ये लोभ, मोह, मद आणि मत्सर यांना सारखं पायाखाली तुडवून जावे. आता हे संन्यासाला जमू शकत, तुम्हाला तर मुळीच जमत. संन्यासाला कोणी येऊ म्हणता येत नाही, त्याला गुरुशिवाय कोणी देव नसतो. ये भानगड, तुम्हाला तर हा तरी देव आहे मंदिरात. नाही मेलं गुरुने ऐकलं तर देवाला जाऊन सांगेल, अगदी ऐकलीच कमरापासून सांगतो तुम्ही काय, त्याला देव दुसरा पाहिजे. आणि तुम्ही देवाच्या समोर जाऊ शकता, गुरुच्या समोर शिष्याला जाता येत नाही, मागे उभं राहावं लागतं. काही नियम कोपरीच्या तुम्ही पाळत नाही. पण एक साधू किंवा संत म्हणून जो गुरु तुमच्या पदरात पडला तो दयाळू असतो, त्याचाही स्वभाव निघून येतो, कीड धरत नाही, राग धरत नाही. प्रेम आणि दया या 2 गोष्टीवर तुम्हाला तो तत्वत असतो. पण त्याला मात्र काही कसरत करावी लागते, याची जरा सुद्धा जाणीव नसते. तुम्ही वरतून म्हणतात आम्ही आहोत ते पाहिलं कसे म्हणून तर पायाजवळ बसलोय, नाही तर खुर्चीत नसतो का बसलो. आहे त्याचे सांभाळा, नसेल सुधारावं तसं सोडायचं काम तुमचं आहे. आमचा तर भिडे म्हणतो पुण्याचा इंटरनॅशनल मेडिकल काउन्सिलचा चेअरमन, आमची लोखंडाच्या गंजासारखी गंजलेली डोकी तुम्ही साफ करायची, आज तुमचं काम. परंतु असो, त्यांनी आता हा त्या संन्यासाला देवाचं काही करतोय, विस्तव पेटवता येत नाही, अन्न सतत शिजवणे परावलंबी झाला. सुवासनीच्या हातलंच खायचं, विधवेच्या हातचं खायचं नाही. मुलगा असेल त्या बाईच्या हातचं जेवायचं नाही, तो उपास करायचा. ज्या घरात विटाळशी नसेल त्या घरचं अन्न खायचं नाही, कारण तुमचा निर्वंश होईल म्हणून त्यांनी खायचं नाही. तुमच्यासाठी त्यांनी नियम पाळायचे, पण तुम्ही एकही नियम न पाळता देवधर्म करायचा, त्याला चांगलेच सवडीचे तुम्ही माणसात बुद्धीला गाणच ठेवायची. पण त्या माणसाला देवाचा जप न देता आत्मज्ञान प्रत्याहार जे म्हटलंय, प्रत्याहारामध्ये अयम स्वतःच्या देहाविषयी गोष्ट करायची नाही. त्याला जर कोणी विचारलं नाव तर तो सांगतो अमुक अमुक परंपरेचा शेवटच्या गुरुचा हा दिसणारा देह हा चेला आहे. आपल्या देहाचं नाव सांगणार नाही, तो बाप दादाचं नाव सांगणार नाही. तुम्ही तर मी राजघराण्यातली मुलगी सिसोदिया चावडा असं सांगणार. सगळे डॉक्टर साहेबांचा मुलगा मी असं सगळं सांगणार. तिथे काही नाही, सगळी ओळख देवा सोडून दिली. आता त्याला जप करायचं, तो देवाचं नाव नसतं.
अयम म्हणजे आत्म्याला उल्लेखून असलेला संस्कृत मध्ये एक व्याकरणात्मक सर्वनामरूपी शब्द आहे. तो आत्म्याला उद्देश. पण अयम जरी म्हटलं आणि माणसाला किती जरी शिकवलं तरी अयम म्हणजे तो त्याचा अर्थ मीच समजतो. आणि मी म्हणजे देह. अयम मी म्हणजे आपण दाखवतो मग साले आहे कोण तू? इदम. म्हणून इथे द्वितीयंत प्रयोगाचं सार्वजनिक नाम वापरून म्हटलेलं आहे. जरी नसला तरी आम्ही अयम शब्द उच्चारल्यानंतर जन्मजात अनंत काळापासून ज्या शरीराला ओळखून राहिलो तो तेच शरीर आम्ही दाखवू शकतो. म्हणून दाखवलं जाणारं दिसणारं अंगुली निर्देशानं लक्षात येणारं पण शरीर मुळात जगात नाही असं संन्यासाला ज्ञान असतं. इदम शरीरम. मी दिसलेलं दाखवलं जाणारं शरीर रूपी आत्मा नाही. आता इथे प्रत्याहारामध्ये रूप प्रतिरूप बिंब प्रतिबिंब आपलं जे दिसतं रूपामध्ये तन्मय होणं. म्हणजे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर आसक्त झाला, स्त्री पुरुषावर आसक्त झाली, दोघांनी एक जीव मानलं. जसं नवरा बायको एक मन घेऊन राहतात हे सुद्धा खरं नाही. व्यवहाराने आपल्या बुद्धीला सर्व बांध घालून बुद्धीच्या विचार कक्षेला एक निश्चित गाडत असं एका चिऱ्यामधनं जातं तसं आमची बुद्धी एकाच वैशिष्ट्यपूर्ण विचाराने विचार करील. अन्यथा तिला इकडे तिकडे जाऊ देण्याला आम्ही मुळीच वाव देणार नाही. असा ज्याचा मनाचा निश्चय त्याला प्रत्याहार म्हणतात. तर अशा प्रत्याहाराने जो राहतो तो शरीराचा अर्थ असा दोन आहेत समास. शरीरानाम इयते इति शरीरा. शरीराला आरपार जो भेदून राहतो तो आत्मा आहे. अंतर्बाह्य विश्वाचं तेज, तेजाचा गोळा असं एका राणीने म्हटलेलं, मदालसा नावाच्या राणीने. तिलाच फक्त दत्ताने ही माझी म्हणून म्हटलं. नाही तर स्त्रीचा अक्षरशः द्वेष्टा आमचा दत्तराज म्हणजे. पण मदालसाने सांगितलं की स्त्रियांना शिकवताना दिसणारे शरीर रूपवान, गोर, रंगी बेरंगी, काय मुख सजावट्याने मुखवट्याने सुंदर दिसणारं, भासणारं, वाटून घेणारं, मनाच्या कल्पनेत असणार हे काही काही खरं मानू नका. एक आत्मा गेला म्हणजे विश्वाचं तेज गेलं. सांगितलं सभेत बसताना देवाची नावं घ्यायला आपण सगळे एकत्र बसतो आणि शरीराची सगळी बसलेली चुपचाप घाणेरडी आत लपलेली आहेत आणि बाहेर सुंदर आहेत म्हणून आम्ही बसलोय. काही घाणबीण बाहेर निघत नाही म्हणून बसलोय सगळे. तर जेव्हा आत्मा निघून जातो त्या बाहेरचं तेज निघून गेलं. मनुष्य मेला असं कळून आडवा पडला की सगळे बरोबर दूर होतात. सांगितले टाकावं झाला तो. आमची बुद्धी एवढीच. आणि इकडे 5 मिनिटापूर्वी म्हणालेले असतात तुझं माझं प्रेम आहे, मी अगदी जीव देईन, आणि जीव गेला झालं का ह्या पडून गेला जीव. अयम नाही इदम शरीरम. तेव्हा भले ईश्वराने सृष्टीच्या नियमनामध्ये आम्हाला जेवढं वाटलेलं जीवन दिलंय भ्रमात टाकण्यासाठी, त्याची माहिती घेऊन त्या भ्रमात आम्ही सरकून जायची सवय लावत नाही. म्हणून तुम्हाला पदोपदी क्षणोक्षणी एकमेकासाठी रडायचीच वेळ येते. मनाच्या भूमिकेतले सगळे आराखडे जेव्हा खोटे पडतात आणि पैसा सुद्धा बँकेतला कामाला येत नाही तेव्हा सुद्धा मनुष्याला मनाने रडावंच लागतं. तर जो संसार कुठल्याही प्रकारे कसाही केला तरी जर रडायला लावणार असेल तर तो संसार कराच कशाला. तुमच्या भूमिकेत एवढं तरी नक्की झालं पाहिजे किंवा ईश्वराच्या भूमिकेत हे सगळं आम्ही विसरायला पाहिजे. आणि तुलाच ओळखायची जरूर आहे नाना तऱ्हेनं. हा आमच्या विचाराला चांगलं पाणी, जसं झाडाला पाणी घालतो वाढावं म्हणून, तसं आमच्या जीवनाचं साफल्य आम्ही विचारांचं सामर्थ्य दिलं पाहिजे. त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. आणि तोच मनुष्य मग आत्मज्ञानी होतो. आता आज तुम्ही व्यवहारातली एका संन्यासाला एकाने विचारलं होतं हे सगळं आम्हाला व्यवहारी माणसाला कसं शक्य आहे. आमची तर बुद्धी अशीच आहे आणि त्याच्यातच आमचे संसार होत आहेत ना, निघतायत आणि आम्ही जगू शकतो. ते असू दे. आता एकच तास झाला, 15 मिनिटं लावू. तर त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझे सगळं म्हणणं खरं आहे पण ह्याला एकच उपाय आहे, आत्मज्ञानी होणं. आता इथे आपण जो सगळा विचारात घेतला, देवाची पूर्ण माहिती व्हावी,
आमच्या ठिकाणी देवत्व कसं जगतंय टिकून आहे. किती मूर्खपणा केला, वेडेपणा केला, चवतालपणा केला, खट्याळपणा केला, लुच्चेगिरी केली, लांडेगिरी केली, लबाडीगिरी केली, तरी तो परमेश्वर तुमच्यापासून कधी दूर. याचा तुम्हाला तुमच्यावरचा स्वतःचा मूळचा असायला पाहिजे, तोच विश्वास नाही. आम्ही नको कसे त्याची माहिती आहे, ते वाईट आहे एवढं मात्र चांगलं माहिती. नशीब तेवढं तरी झाली पुण्य म्हणायची आणि माझी. तर त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला मनुष्य आपली अहंकाराची भूमिका सोडू शकत, शरीराच्या कोडकौतुकात वाढून प्रदेश निर्माण होण्यास कारण झालेल्या देहाच्या आसक्ती आणि मुलं बाळ झालेली, म्हणजे संसार थाटला म्हटला. 4 पैशांनी 4 वस्तूंनी घर भरलेलं आहे. म्हणजे लोकात कीर्तीच्या दृष्टीने बोललं जातं, माणसं चांगलीच घरात सगळं आहे त्यामुळे काय हरकत नाही. फक्त एवढंच, लग्नात मुलगी करतानाच मग त्या घरात काय तिथलं काय नाही, घरचाही मनुष्य विचार करत नाही आणि मुलीचा बापही त्याहून करत नाही. पण व्यवहारात फसवण्याची भाषा एक आहे मुली खपवण्यासाठी, आणि ते पुन्हा आमच्यासारखे बुड्ढे सफेद बाल झालेले, सरपंच असलेले, राजे महाराजे असलेले सगळे बसतात. बायका बिचारा काय, चला उभं राहील, घातला गेले घरात, गेले कर काम न मर मेले संपलं. हा किती सुंदर जीवन आहे, काही कटकट नाही झाली बायका. मी तरच म्हणेन, म्हणून काही महाराजांना अक्कल नाही असं बायका म्हणतील मला काय म्हणा. पण त्याच्या मागे हेतू असा की जे जे अहंकाराच्या भूमिकेत आम्हाला देहाच्या रचनेत जे काही कर्म वाट्याला आलंय, त्या वाट्यामध्ये आमच्या ठिकाणाचा देहध्यासाने प्राप्त झालेले आम्ही शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, क्लेश करून घेणारे सुद्धा आम्ही नाही. एक परमेश्वराचं अंतःकरण जे सोलीव आहे, शुद्ध आहे, परब्रह्म स्वरूप आहे, शांत आहे, दांत आहे, निरांत आहे, अव्यक्त आहे, ज्याला कधी काही बोलायचं नाही, म्हणायचं नाही, अशा स्थितीतच तुम्ही मरता खरोखर. तरी सुद्धा ते आमच्या जवळ आहे असं म्हणायचं नाही. चला काय हट्ट आहे तुमचं, तुम्ही कशी वागला तरी ज्यांनी आपलं नातं संपवलं नाही, देणं संपवलं नाही, राहणं पण संपवलं नाही, इतकं परमेश्वरांनी संसाराचं अधिष्ठान सुद्धा अगदी आमलागर पायापासून शेंडीच्या टोकापर्यंत टिकवून ठेवलं संसारात सुद्धा. म्हणून तुम्हाला परमेश्वराची शांतता हवी आहे, सुख हवंय, समाधान हवंय, आणि म्हणून तो तुम्हाला स्वस्थ बसू देत. आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला तो त्रास देतो, पण त्याची ओळख होय म्हणून तो स्वस्थ बसू देत नाही, हे सुद्धा पुन्हा तुम्ही कोणी मानायला तयार नाही. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, आणि ज्यामुळे तुम्हाला ध्यान धारणा लागायला मदत होती तो एकच विषय फक्त पहिल्या शरीराचा घेतो, काय ज्याला स्थूल शरीर असं म्हणतात. स्थूल शरीर म्हणजे रंगाने, रूपाने, आकाराने, सौष्ठवतेने, भरीवपणाने मानलं गेलेलं, स्पर्शनाने समजुतीत येणारं, दृष्टीच्या मोहपाशामध्ये लक्षात येणारं, अशा तऱ्हेनं आपण व्यापक स्वरूपात शरीर असं समजतो. मग ते पुरुषाचं असो किंवा स्त्रीचं असो. लुसलुशीतपणा, कोमलपणा, मऊपणा, काळानुसार शरीरात होणारा बदल. आता रंग स्पर्श, शब्द स्पर्श, रंग, रूप ही जी 5 तत्व आहेत, त्यामध्ये सुद्धा आमचं मनाने शरीराला ओळखू पाहतो आणि त्यात रमू पाहतो. भले निसर्गाने निर्माण केलेलं आहे, तुमच्या वाट्याला आलेलं आहे, पण मूळची गोष्ट विसरण्यासाठी नाही. एवढा एक जरी तुम्ही विनियोग आपल्या बुद्धीचा केला किंवा निश्चितता केली किंवा संयमाने निश्चयपणा दाखवला चुकीचा, तर तो वाढीस लागण्यासाठी हा एक उपाय आहे. तो स्थूल शरीर हे शरीराच्या दृष्टिकोनातून बोललं जातं. इंग्लिशमध्ये त्याला फिजिकल बॉडी असं म्हणतात. आता दो एव्हरीबडी एन्जॉय द फिजिकल बॉडी. स्थूल शरीर तर सगळ्यांना आहे, पण स्त्री आणि पुरुष या 2 तत्वाच्या ठिकाणी गुणधर्म मात्र निराळे, उपभोग स्थिती ही मात्र निराळी. सर्व गोष्टीचा निराळेपणा आहे. तर किती जरी साहित्यकार लिहायला बसला तरी शब्द कमी पडतो.
त्या ती चर्चा करणं ह्या विषयाला धरून जास्ती योग्य नाही किंवा तो विषय जास्ती चर्चेला नको. पण ज्यामुळे आम्हाला अहंकार निर्माण होतो, आमच्या अस्तित्वाचा, शरीराच्या, रंगरूपाचा, मोहकतेचा, रेखीवपणाचा काय असेल तो असेल, तर तो जो आम्हाला अभिमान निर्माण होतो, अहंकार, तो निर्माण होता कामा नये असं पहिल्यांदा मनाला सांगायचं. उभय पक्षी हे का तुमच्या एकट्या स्त्रीबद्दल नाही, तर स्त्री अशी दिसावी, तशी दिसावी, साडी नेसली म्हणजे चांगली दिसेल, तशी दिसली म्हणजे बसल्या जागी बँकेत उल्लू डोकी चालवणारे पुरुष घरात अडकून पडतात, बुद्धी गहाण ठेवून राहतात. दे लिव्ह फुलिशली, ब्लेमिंग सेल्फ अँड रिस्पेक्टिंग अदर्स. ज्या बायका नाना तऱ्हेनं चांगल्या त्या बिचाऱ्या काम करून भरून जातात, पुरुषांच्या डोक्याला फक्त बांधतो चांगल्या दिसतात. नाचलेलं दही आहे पुरुषांचं डोकं, म्हणजे काय कौतुक झाल्यांना. मग जर हा आम्हाला शारीरिक अहंकार इतक्या भयंकर घोर विचाराला जर कारणीभूत होत असेल, शास्त्रांनी वेदांनी मात्र म्हटले की प्रमाद आणि घोर कर्माची खाण आहे. ज्याला वेदाचा अभ्यास करायचा आहे, परमेश्वराविषयी गोडी आहे, तर ह्या गोष्टी जाणून आपला स्वभाव हळूहळू बदला. एकदम बदलणार नाही, पण एकमेकाला विश्वास द्यायला शिका. म्हणून कुठलंही कर्म करताना, हवम हवन यज्ञ वास्तू शांत करताना शाम्यंत घोराणी शाम्यंत पापाणी, घोर आणि पापकर्मात सर्वोच्च असलेले शरीर अघोरीपणा सुद्धा करत, क्रूर कर्मा सुद्धा मनुष्य होतो. ज्याला तुम्ही चांगलं समजवता त्या चार गोष्टी जन्माला घालतो. जर शरीराला फाजीलपणाने तुम्ही महत्व दिलं, घोर पापकर्मी, अघोर कर्मी आणि क्रूर कर्मी, म्हणजे शेवटी ह्या जो काही स्त्री संबंधीचा मोह पुरुषांना आहे, पुरुषासंबंधीचा जो मोह स्त्रीला आहे, निसर्गता आहे, तो जो भाग आहे तो आम्हाला ह्या चार गोष्टी नको असताना बक्षीस देतो. त्या चार गोष्टी करण्याकडेच मंत्र होत. मग देहानेच आम्ही घाणेरडे आहोत, सारखे रोगराई होते, आजारी पडतो, मनाने खराब होऊन जातो. मग आम्ही जगायचं कसं? फिजिकल बॉडी इज रिअली प्रॉमिसिंग लाईफ. स्थूल शरीर हे काय प्रमाणमय जीवन